बानू, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं? असं कसं? मला सांगितलंच पाहिजे. कोणी रडवलं आमच्या बानूला? अगं देवांनी मला गडावर बोलवलं म्हणून मी आ गेले, पण माझं काहीच नाही, ते नाही आवडलं. मला वाटलंच होतं. काय काय म्हणल्या त्या? अगं मग तू सांगायचं ना देवासनी त्या काय म्हणल्या ते. म्हणजे मला कंटाळा आलाय ग ह्या सगळ्या भांडणाचा. आता माझ्या पै त्या देवांसंग बी भांडण करणार. त्यासनी असं वाटतंय का माझा गडावर राहण्याचा डाव आहे. त्यासनी नाही कळलं तरी देवासनी ठाव आहे काय खरं आहे ते. तू नका काळजी करूस. ते महत्वाचं नाही, मातेच्या रागामुळे त्याला खूप सहन करावा लागला आहे. यासनी तर समजा ठाव आहे. तुझे दुःख मला कळते आहे, पण एक दिवस असा येईल सांगा जी. एक दिवस माता तुला प्रेमाने जवळ घेईल. तो दिस कधी येईल? मातेला आणि तुला जेव्हा कळेल की तुम्ही कोण आहात ते. मी त्या दिवसाची वाट बघत. आख्यान सुरू होईल आता. जी येतो आम्ही. जेजुरीगड म्हणजे केवळ राज्यकारभाराचे केंद्र नाही, तर माझे घरही आहे. इथे माझा संसार आहे आणि माझ्या संसारात माझ्या अनुमतीशिवाय कुणी आलेलं मला आवडणार नाही. पण म्हाळसा, तिला मी बोलवलं होतं. तुम्ही बोलवायला नको होतं, मला ते आवडलं नाही. म्हाळसा, रात्रीच्या वेळी त्या दिव्य खडावा घालून ती चंदनपुरीला गेली होती. मी त्याच्याविषयी बोलत होतो. ती सुरक्षित नाही हे तिला समजावत होतो. हो, मला नाही समजवलं कधी तुम्ही असं. मलाही नेवासेला जायचं होतं, मलाही माझ्या आईवडिलांना भेटायचं होतं, मलाही त्यांची आठवण येते. पण तुम्ही स्वतःहून जा असं मला कधी म्हटलं नाही. पण तिला मात्र तिथे जाण्यासाठी तुम्ही दिव्य खडावा दिलात आणि तिला समजावत बसला, तेही इथे. म्हाळसा, शांत हो. एवढं राघव असं काहीच घडलं नाही. ती आली आणि गेली सुद्धा. तिला राहण्यासाठी गडाच्या पायथ्याशी जागा दिली आहे. ती इथे राहायला आली आहे का? मी तिला येऊही देणार नाही. जोपर्यंत मी या गडावर आहे तोपर्यंत मी तिला इथे येऊ देणार नाही. म्हाळसा, ती इथे येणार नाही. ज्या दिवशी तुझी अनुमती असेल तेव्हाच तसे होईल. पण मी अशी अनुमती देणारच नाही. आज तू असं म्हणतेस, उद्या तुझा निर्णय तू बदलू शकतेस.